नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. अश्विनी सोमोशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घेऊन आलेलो आहोत कर्नाटकमधील गोकर्ण येथील मुर्डेश्वर मंदिराचा इतिहास. भारतातील अनेक प्राचीन मंदिरांचा एक स्वतंत्र इतिहास आहे. त्याचसोबत काही कथाही जोडल्या आहेत. रामायणातील अशाच एका गोष्टीचा उल्लेख असलेले स्थळ म्हणजे कर्नाटकामधील मुर्डेश्वर गोपुरम मंदिर म्हणजेच मुर्डेश्वर टेम्पल. दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील भटकळ येथे हे मंदिर आहे. या मंदिर परिसरातील राजगोपुरम हे जगातील सर्वोच्च गोपुरम मानले जाते. त्याची उंची 249 फूट आहे. एका स्थानिक व्यावसायिकाने हे गोपुरम बांधले. कुतुब मिनारांची उंची ही 267 फूट आहे. मुर्डेश्वर मंदिर म्हणजेच मुर्डेश्वर टेम्पल परिसरातील या गोपुरमची उंची त्यापेक्षाही अधिक म्हणजे 249 फूट आहे. याशिवाय गोपुरवरील नक्षीकामही अगदी सुरेख आणि बघण्यासारखे आहे. मुर्डेश्वर मंदिर परिसरातील भगवान शंकराची मूर्ती शिवमोग्गा येथील काशीनाथ या मूर्तिकाराने घडवली. त्याच्या स्थानिक मूर्तिकारांनी मदत केली. या कार्याला तब्बल 2 वर्षे लागली. मुर्डेश्वर हे भगवान शंकरांचे नाव. भगवान शंकरांनी जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती येथे विराजमान आहे. तब्बल 123 उंच फूट असणारी ही मूर्ती अरबी समुद्रात दूरहूनही पाहता येते. मंगळूरपासून 165 किलोमीटर अंतरावर या समुद्राच्या काठावर असलेले हे नितांत सुंदर मंदिर आहे. भगवान शंकराच्या दर्शनाबरोबर येथील नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी हजारो भाविक या मुर्डेश्वर मंदिराला आणि परिसराला भेट देतात. मुर्डेश्वर मंदिर समुद्रकिनारा कर्नाटकातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यापैकी एक आहे. एकीकडे या धार्मिक स्थळाचे दर्शन घडते, तसेच दुसरीकडे मुर्डेश्वर मंदिरात परिसराच्या मागे विजयनगर साम्राज्याच्या काळातील एक किल्ला आहे. त्यामुळे या परिसराचा पर्यटनाच्या माध्यमातूनही मोठा विकास झाला आहे. मुर्डेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्याची किरणे मंदिरावर पडतात तेव्हाचा हा नजारा बघण्यासाठी या परिसरात हजारो भाविक गर्दी करतात. टेकडीवर असलेले हे मुर्डेश्वर मंदिर तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. हे भगवान शिवांचे आत्मलिंग स्थापित आहे. म्हणतात ना, प्रत्येक ऐतिहासिक प्राचीन मंदिराला काही ना काही इतिहास असतो. त्यामागे काहीतरी कथा दंतकथा असते. मुर्डेश्वराच्या मोठ्या शंकराच्या पुढे रावण एका गुराख्याच्या छोट्या पोराला शंकराची पिंड धरायला सांगताना बघूनच या मुर्डेश्वरविषयी गोकर्णविषयी कुतूहल होते. ही मोठ्या शंकराची मूर्ती कुंडकागिरी नावाच्या डोंगरावर आहे. तिथेच त्या मूर्तीखाली जिथे पिवळे खांब दिसत आहे तेथे असलेल्या कृत्रिम मानवनिर्मित गुहेत ही कथा चित्ररूपात साकारली आहे. अमरत्व मिळवण्यासाठी अनेक देवांनी आत्मलिंगाची पूजा केली. ते आत्मलिंग शंकराकडे होते. लंकाधीश रावण हा निस्सीम शिवभक्त होता. नेहमी तो कैलासावर जाऊन तपश्चर्या करीत असे. आपल्याला हवे ते मिळण्यासाठी त्याने कित्येकदा अनेक घनघोर तपस्या करून घेतली. शिवशंभूंना प्रसन्न करून घेतले. एकदा रावणाने अमरत्व मिळवण्यासाठी करता शंकरांचे आत्मलिंग मिळावे म्हणून खूप मोठी तपश्चर्या केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय चा अहोरात्र जप केला. एका पायावर उभे राहून त्यांची तपश्चर्या सुरू झाली. शिवशंभू भोळे साम त्यांच्या या मायावी आहुतीला भुलले आणि रावणाला प्रसन्न झाले. म्हणाले, सांग रावणा, काय हवे आहे तुला? कशासाठी एवढी घनघोर तपश्चर्या? त्यावर रावणाने त्यांना सांगितले, हे प्रभू, तुम्ही मला तुमचे आत्मलिंग द्या. मी ते आत्मलिंग माझ्या लंकेत स्थापित करून मंदिर बांधेन. आणि असा वर द्या की जेव्हा जेव्हा
महाप्रलय येईल, सर्व जग पाण्यात बुडून जगाचा अंत होईल, तेव्हा हे लिंग माझे आणि माझ्या राज्याचे रक्षण करेल. जिथे याचे वास्तव्य असेल ती धरा जन्मे होणार नाही. शंकरांनी त्याला आत्मलिंग दिले. तथास्तु, पण सांभाळून जा. या महाबली आत्मलिंग आहे. तू जिथे हे आत्मलिंग ठेवशील तिथेच हे घट्ट चिटकून राहील. दोन्ही हाताने नीट धर. लंकेशिवाय कुठेही मध्ये ठेवू नकोस. जर ठेवले तर मी काहीही करू शकणार नाही. रावण आत्मलिंग घेऊन लंकेला जायला निघाला. आधी रावणाने आपल्या शक्तीने सर्व देवांना सळो की पळो करून सोडले होते. रावणाने आत्मलिंग मिळवले हे जेव्हा सर्व देवांना समजले तेव्हा सगळ्या देवांनी त्राही त्राही म्हणत जगतपित्या ब्रह्मदेवाकडे मदतीसाठी धाव घेतली. ब्रह्मदेवाने सांगितले, निश्चिंत राहा. विघ्नहर्ता गणेशच तुम्हास मदत करेन. रावण पश्चिमी समुद्रावरून लंकेकडे मार्गस्थ होत असताना मध्यानुपूर्वक ब्रह्मदेवांनी ब्रह्मास्त्र टाकून सूर्य झाकला. रावणाला वाटले संध्याकाळ झाली, आता संध्येची वेळ झाली, पूजा करायला हवी. आत्मलिंग ठेवावे कुठे? मग आता काय करू? या विचारात रावण असताना अचानक गणपती एक गुराख्याच्या पोराच्या रूपात तेथे प्रकट झाले. त्या बालगुराख्याला रावण म्हटला, ए मुला, माझी संध्येची वेळ झाली आहे. मी माझी संध्या आटपून लवकर येतो. तोपर्यंत तू ही शंकराची पिंड हातात धर. अजिबात खाली ठेवू नकोस. शंकराने ती पिंड हात धरत म्हटले, ही शंकराची पिंड फारच जड आहे. मला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा मी वेळ धरेल. तुम्हाला 3 हाका मारेल. तोपर्यंत तुम्ही नाही ऐकले तर मी खाली ठेवेल. रावणाला हे सगळं मान्य झाले. तो संध्येसाठी गेला. पुढे ठरल्याप्रमाणे ब्रह्माने ब्रह्मास्त्र काढून घेतले. तिन्ही सांज झालीच नव्हती. गणेशाने पटापट रावणाला 3 हाका मारल्या. रावण गुराख्याच्या रूपातला गणेशापर्यंत पोचायच्या आत गणपतींनी आत्मलिंग जमिनीवर ठेवून दिले होते. गुराख्याच्या पोराला शंकराची पिंड खाली ठेवताना बघून रावणाला शिवशंकराचे बोल आठवले. आता ते आत्मलिंग इथं चिटकून राहणार म्हणून त्याच्या क्रोधाग्री भडकला. रावण त्या गुराख्याच्या पोराला मारू लागला. इतक्यात तो मुलगा गायब होऊन गणपती तेथे मूर्तिरूपात प्रकट झाले. रावण भयानक क्रोधित झाला होता. शंकराचे आत्मलिंग जरी बलशाली होते तरी रावणही महाबलवान होता. रावणाने ते जमिनीवर चिटकलेले आत्मलिंग उचलण्याचे महाभयंकर प्रयत्न केले, पण त्यांच्या शक्तीपुढे फोल ठरले. परंतु त्याने केलेल्या ओढाओढीत त्या पिंडीचा आत्मलिंगाचा आकार बदलून ते लिंग गायीच्या कानाच्या आकारासारखे दिसू लागले. पुढे त्याला गोकर्ण म्हणजेच महाबळेश्वर असे नाव प्राप्त झाले. तेच सध्या गोकर्ण म्हणजेच महाबळेश्वराचे मंदिर. इकडे बघा. असंही सांगितलं जातं की रावणाने खूप जोर लावून ते आत्मलिंग ओढण्याचा प्रयत्न केला. त्यास त्याचे काही तुकडे, काही अंश त्याच्या हाती आले. ते काही ठिकाणी विखुरले व तेथेही कालांतराने शिवमंदिरे स्थापन झाली. त्या लिंगापैकी लिंगाचा शोभागुड उडुपी जवळच्या सुरतकल भागात पडला. तेथे सदाशिव मंदिर बनले व रावणाने ते लिंग ज्या पेटीतून आणले होते ती टाकली. तो भाग म्हणजे सज्जेश्वर. त्या पेटीचे झाकण टाकले तेथे आहे गुणेश्वर. आणखी 10-12 मैलांवर धारेश्वर आणि सर्वात शेवटी ज्याने त्या वस्त्रातून झाकून ते आत्मलिंग आणले होते ते वस्त्र, ते कापड त्या कंडुपागिरी टेकडीवर टाकले. तिथलाच हा मुर्डेश्वर. कथा कशी वाटली नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अश्विनी सोमोशी ब्लॉग्सवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद सर्वांना. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. हर हर महादेव. Bye.